MSc Part 2, Paper 2, Synthetic Organic Chemistry 1, Unit 4, Metals, Non-Metals in Organic Synthesis. Then point आहे organoboron compounds. In that, next point is the CBS catalyst. Oxazoboro-ladine. Okay, the CBS catalyst of a core-epoxy Shibata catalyst is as an asymmetric catalyst derived from the proline. CBS catalyst त्यालाच काय म्हणतात, core-epoxy Shibata catalyst पण म्हटलं जातं आणि तो asymmetric catalyst आहे, proline पासून तो फॉर्म केला जातो. It find many uses in organic reactions such as CBS reduction, dicellular reaction, 3,2 cycloaddition reaction. Many organic reaction मध्ये हा यूज केला जातो. फाइंड होतो तिथून द CBS रिडक्शन मध्ये, डायसल्डर रिॲक्शन मध्ये आणि 3,2 सायक्लोॲडिशन रिॲक्शन तो आहे ती. CBS कॅटलिस्टचं स्ट्रक्चर आहे कोरे बक्षी शिबाटा कॅटलिस्ट. CBS C कोरे, B बक्षी, S शिबाटा कॅटलिस्ट. ओके, सो म्हणून त्याला CBS कॅटलिस्ट म्हटलं जातं. नेम आहे ऑक्साझोबोरोलॅडिन. The core Itsuno reduction is also as the core-Bakshi-Shibata reduction. त्यालाच CBS catalyst त्यालाच core-Bakshi-Shibata CBS reduction म्हटलं जातं किंवा core-Itsuno reduction is a chemical reaction in which the achiral ketone is enantioselectively reduced to produce the corresponding chiral non-racemic alcohol. यामध्ये काय अकायरल जो कीटोन आहे इथे इनॅन्शियो सिलेक्टिव्हली रिड्यूस केला जातो आणि प्रोड्यूस काय होतो, कॉरस्पॉन्डिंग कायरल अँड नॉन रेसेमिक अल्कोहोल फॉर्मेशन होतं. द CBS रिडक्शन हॅज सिन्स बीन युटिलाइज्ड बाय द ऑर्गॅनिक केमिस्ट ॲज अ रिलेबल मेथड फॉर द असिमेट्रिक रिडक्शन ऑफ अकायरल कीटोन. Notably, it has found prominent uses not only the number of natural product synthesis but has been utilized the large scale of industry. म्हणजे लार्ज स्केल इंडस्ट्रीमध्ये सुद्धा हा CBS कॅटलिस्ट यूज केला जातो. फक्त नॅचरल प्रोडक्टमध्ये त्याचा यूज होत नाही, तर मोठमोठ्या इंडस्ट्रीज ज्या आहेत त्यामध्ये सुद्धा त्याचा यूज केला जातो. रिॲक्शन, तर रिॲक्शन जर आपण बघितली तर सेकंडरी अल्कोहोल BH3 लिगॅन्ड इक्विव्हॅलंट आणि CBS कॅटलिस्ट इथे यूज केला आहे. तर कॅटलिस्टचं वर्क काय आहे, तर इन्क्रीज द रेट ऑफ रिॲक्शन. केमिकल रिॲक्शनचा रेट जो आहे तो इन्क्रीज करायचा आणि त्यातून तो हा तसा बाहेर पडतो. म्हणजे तो रिॲक्शनमध्ये पार्ट घेत नाही किंवा त्यामध्ये तो भाग घेत नाही रिॲक्शनमध्ये, तो फक्त रेट काय करतो, केमिकल रिॲक्शनचा इन्क्रीज करतो. ओके, अँड सेकंडरी आपल्याला कीटोनपासून आपल्याला काय मिळतं, ह्यामध्ये अल्कोहोल फॉर्मेशन होतं. The first step of a mechanism involves the coordination of a BH3 to the nitrogen atom of the oxazoboroladine CBS catalyst. फर्स्ट स्टेपमध्ये काय होणार आहे, तर कोऑर्डिनेशन होतं BH3 नायट्रोजन ॲटम जो आहे CBS कॅटलिस्टचा त्याच्याबरोबर. द कोऑर्डिनेशन सर्व टू ॲक्टिवेट द BH3 ॲज अ हायड्राइड डोनर अँड द इन्हान्स द लेविस ॲसिडिटी ऑफ द कॅटलिस्ट एंडोसायक्लिक बोरॉन. द एक्सरे क्रिस्टल स्ट्रक्चर अँड द boron NMR spectroscopic analysis of the coordination catalyst boron complex have the provide the support for this initial step. The subsequently the endocyclic boron of the catalyst coordinate to the ketone and the sterically more accessible electron lone pair, that is the lone pair closer to the smaller substituent RS. The preferential binding in 3 act to minimize the steric hindrance between the ketone, the large R substituent direct away. The R dash group of a catalyst and the align the carbonyl and the coordinated boron of a favorable phase selective hydride transfer through the 6-member transition state 4, and hydride transfer yield is a chiral alkoxyboron 5, which upon the acidic work yields a chiral alcohol 6.
and the last step of regenerate the catalyst may taken place by the two pathway 1 and 2. आपण मेकॅनिझम बघू काय आहे ते रिॲक्शन मेकॅनिझम. फर्स्टमध्ये काय आहे CBS कॅटलिस्ट, देन BH3 लिगँडची ॲडिशन झाली आहे, नायट्रोजनची लोन पेअर बोरॉन बरोबर कोऑर्डिनेट होणार. देन नेक्स्टमध्ये कीटोनची ॲडिशन झाली आहे, कीटोनची ॲडिशन झाल्यानंतर ऑक्सिजनची लोन पेअर जी आहे ती CBS कॅटलिस्टमधला जो बोरॉन आहे त्याच्याबरोबर कोऑर्डिनेट होणार. आणि देन नायट्रोजन ऑलरेडी बोरॉनबरोबर कोऑर्डिनेट आहेच. ओके, देन बोरॉनचा जो हायड्रोजन आहे BH3 आपण लिगँड घेतला त्यातला जो एक हायड्रोजन आहे तो कीटोनचा जो कार्बन आहे त्याच्याशी कोऑर्डिनेट होणार, तिथे तो अटॅच होणार, तिथे तो मायग्रेट होणार. ओके, देन नेक्स्ट स्टेपवरती तिथून तो मायग्रेट झाल्यावरती बोरॉन आणि हायड्रोजन बॉन्ड जो आहे तो तिथून लॉस होणार. अँड देन नेक्स्टमध्ये आपल्याला फॉर्मेशन ऑफ द अल्कोहोल, नंतर आपण HCl प्रोटोनेशनने केलं तर फॉर्मेशन ऑफ द अल्कोहोल. की ह्याचं मेकॅनिझम विचारलं जात नाही, फक्त ॲरोवरती CBS कॅटलिस्ट दिला जातो, BH3 आणि CBS कॅटलिस्ट. मग त्याचं काय कन्वर्जन होतं, सेकंडरी अल्कोहोल असेल तर कीटोन असेल तर सेकंडरी अल्कोहोलमध्ये होतं, एवढंच दिलं जातं ॲरोवरती CBS कॅटलिस्ट. आणि याचं मेकॅनिझम विचारलं जात नाही, एवढं फक्त लक्षात ठेवा. कीटोन असेल तर सेकंडरी अल्कोहोलमध्ये त्याचं कन्वर्जन होतं. ॲप्लिकेशन हे असं दिले जाते एखाद्या एक्झाममध्ये जर आपण बघितलं तर अशी रिॲक्शन एक दिली जाते, फक्त प्रोडक्ट त्यामध्ये दिला जात नाही. मग काय असणार, कीटोन असेल, देन CBS कॅटलिस्ट, BH3 DMS, सगळी जी कंडिशन आहे ती दिली जाते. आपल्याला प्रोडक्ट काढायचा आहे त्याच्यावरती काय प्रोडक्ट येणार आहे तो. ओके, पाथ 1ने HCl आणि हे झालं. सेकंड पाथ 2 त्यांनी 2 पाथ सांगितले आहे त्याच्यामध्ये. परत BH3ची ॲडिशन करून त्यांनी ती सेकंड पाथ दाखवलेला आहे. त्यामुळे हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे, त्यामुळे रिॲक्शन मेकॅनिझम विचारलं जात नाही. पण रिॲक्शन मेकॅनिझम बघून ठेवा, फॉर्मेशन कसं होतं त्यामध्ये, पण त्यामध्ये विचारलं जात नाही, फक्त आपल्याला रिॲक्शनचा प्रोडक्ट काढायचा असतो. सिंपल रिॲक्शन आहे, CBS कॅटलिस्ट आणि OH फॉर्मेशन झालं आहे. देन फंक्शनल ग्रुप रिडक्शन बाय द डायबोरेन. आता डायबोरेन जो आहे तो फंक्शनल ग्रुपला रिडक्शन करतो, तो कोणत्या करतो. फर्स्टली इथे काय घेतलं आहे, अमाइड फंक्शनल ग्रुप घेतला आहे. अमाइड आणि BH3ची तिथे रिॲक्शन आहे. ओके, काय होणार, नायट्रोजनची लोन पेअर कॉन्जुगेशनमध्ये पार्ट घेणार आणि ऑक्सिजन बॉन्ड जो आहे तो बोरॉनवरती शिफ्ट होणार, बोरॉनवर अटॅक करणार. देन कोऑर्डिनेशन होणार बोरॉन आणि ऑक्सिजनमध्ये. देन नेक्स्टवरती हायड्रोजन, बोरॉनवरचा जो हायड्रोजन आहे तो ट्रान्सफर करणार कार्बनवरती आणि लोन पेअर परत हायड्रोजनची शिफ्ट होणार हा नायट्रोजनवर. देन नेक्स्ट स्टेपमध्ये परत नायट्रोजनची लोन पेअर कॉन्जुगेशनमध्ये पार्ट घेणार आणि OBH2 जो ग्रुप आहे तो तिथून लिव्ह होणार, कोलॅप्स होणार. तर नेक्स्ट स्टेपमध्ये परत हायड्रोजन तिथे मायग्रेट होणार, नायट्रोजनची लोन पेअर परत नायट्रोजनकडे शिफ्ट होऊन BH2 त्याला अटॅच होणार. देन H2O प्रोटोनेशन केलं की तिथून H2O BH2 निघून होऊन तिथे आपल्याला अमाइन फॉर्मेशन होणार. म्हणजेच काय, यामध्ये अमाइडचं अमाइन फॉर्मेशन, डायबोरेन जो आहे तो अमाइडचं अमाइन फॉर्मेशनमध्ये कन्वर्जन करतो. ओके, फर्स्ट याच्यामध्ये बघितलं तर अमाइड आहे, BH3 THF यूज केला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला अमाइन फॉर्मेशन मिळतं. देन सेकंडमध्ये सुद्धा, आता सेकंडमध्ये बघितलं तर CO2Me म्हणजे काय, इस्टर ग्रुप, आणि खाली हा अमाइड ग्रुप जो सायक्लिक फॉर्ममध्ये दिलेला आहे, डबल बॉन्ड N, हा काय झाला अमाइड ग्रुप. पण BH3 आहे तो सिलेक्टिव्हली फक्त अमाइडलाच रिडक्शन करणार, अमाइडचं रिडक्शन होऊन अमाइनमध्ये होणार. CO2Me म्हणजे इस्टर ग्रुप जो आहे त्याला रिडक्शन करणार नाही. खाली आपण एक्झाम्पल एक बघितलं तर इथे एक इस्टर ग्रुप आहे आणि एक CO2OH म्हणजे काय, ॲसिडिक ग्रुप आहे. तर BH3 ॲसिडिक ग्रुपचंच फक्त रिडक्शन करणार, इस्टर ग्रुपचं रिडक्शन करणार नाही. म्हणजे BH3 जो आहे तो सिलेक्टिव्हली अमाइड ग्रुप आणि ॲसिड ग्रुप
जो आहे त्याचं रिडक्शन करतो. अमाइडचं अमाइनमध्ये करतो आणि ॲसिडचा अल्कोहोलमध्ये रिडक्शन करतो. सिलेक्टिवली डायबोरेन हा यूज केला जातो त्यामध्ये. थँक्यू.